हाय फ्रेंड्स, आज मी दाखवणार आहे माझे टेरेसवरचे गार्डन आणि पूर्ण ओव्हरव्ह्यू. चला तर बघूया माझ्याकडे कोणते कोणते प्लांट्स आहेत ते. हे सगळे ॲडेनियमचे प्लांट्स आहेत आणि सगळे आता फुल ब्लूमवर आहेत. तुम्ही बघू शकता, हे आपलं देसी ॲडेनियमचं प्लांट आहे आणि त्याला पण एवढे सगळ्या फांद्यांना बघा किती कळ्या आणि फुलं आलेली आहेत. ते असेच अजून पण कलर्स आहेत. हे बघा, काही काही ॲडेनियमच्या प्लांट्समध्ये सीड पॉट पण तयार झालेले आहेत. हे बघा, ह्या इकडे पण एका फांदीला सीड पॉट तयार झालेले आहेत. या सीड तयार झाल्यानंतर आपण त्या लावू शकतो आणि हा कलर पण किती सुंदर आहे बघा. हा अजून एक ॲडेनियमचा कलर आहे माझ्याकडे, रोज पॅटर्नमध्ये. एकदम गुलाबासारखं फूल आहे हे. रेड, एकदम डार्क रेडमध्ये आहे आणि हे पण किती बंचेसमध्ये आलेले आहेत बघा. एका ब्रांचमध्ये जवळपास 5 ते 6 फ्लावर्स आहेत आणि किती सुंदर ते बंच दिसतोय. हे अजून सगळ्या फांद्यांमध्ये पण कळ्या आलेल्या आहेत. ॲडेनियमचे माझ्याकडे भरपूर असे कलर आहेत, पण सध्या आता हे फुल ब्लूमवर आहेत. हा व्हाईट कलर तर खूपच सुंदर होता आणि ह्याच्यामध्ये पण माझ्याकडे 3-4 प्लांट्स आहेत व्हाईट ॲडेनियमचे. हे सगळे छोट्या छोट्या पॉट्समध्येच मी ग्रो केलेले आहेत बघा. हे सगळ्यात मोठा कोडेक्सचं देसी ॲडेनियमचं प्लांट आहे. हे अजून एक छोटं ॲडेनियमचं प्लांट आहे, त्याला हा सुद्धा व्हाईट कलरचंच आहे, पण एकदम छोटंसं प्लांट आहे की एवढ्या कळ्या आलेल्या आहेत त्याला बघा. सगळे छोट्या छोट्या पॉटमध्ये मी सगळे लावलेले आहेत. ही पूर्ण एक रोज मी तयार केली आहे ॲडेनियमचे प्लांट्सची. आणि हा रेड कलर तर एकदम सुंदर असा रेड कलर आहे आणि फ्लावर पण याचा बिग साईजमध्ये आहे. एकदम वेल्वेट रेड असतो ना, तो रेड कलर आहे. हा अजून एक पीच कलरचा पण फ्लावरचा कलर आहे माझ्याकडे आणि त्याला हे पण छोटंसं प्लांट आहे एकदम आणि पूर्ण कळ्यांनी भरलेलं आहे. एकदम सिंगल ब्रांच प्लांट आहे आणि त्याला एवढ्या साऱ्या कळ्या आलेल्या आहेत. पीच कलर आहे, तुम्ही बघू शकता. रेड कलर तर सगळ्यात सुंदर असा माझा फेवरेट हा रेड कलरच आहे, कारण एकदम वेल्वेटसारखं फ्लावर दिसतं. हे सगळे मी असे लाईनीमध्ये ठेवलेले आहेत ॲडेनियमचे प्लांट्स. हे नेक्स्ट आहे ते युफोर्बिया मिलीचं प्लांट आहे आणि ते पण फुल ब्लूमवर आहे. बघू शकता तुम्ही, हे किती सुंदर असा कलर. आणि ह्या फ्लावरच्या मध्ये अजून एक फ्लावर आहे असे आहे. तुम्हाला जवळून दाखवते बघा. हे बघा, पूर्ण बंचमध्ये आलेले आहे आणि ह्या ज्या फांद्या आहेत ना, आपण कटिंग केल्यानंतर इझिली ग्रो करू शकतो. किती फ्लावर्स आले आहेत बघा ह्याचे आणि फुल बंच असे दिसतात. खूप असं छान वाटतं बघायला. हे एक अजून पीस लिलीचा प्लांट आहे माझ्याकडे आणि पीस लिली पण आता फुल ब्लूमवर आहे. इथे बाजूलाच गुलाबाची काही प्लांट ठेवलेले आहेत आणि ही इकडे पण गुलाबाचेच प्लांट्स आहेत सगळे. आणि हे बघा, काय काय गुलाबांना अजूनही फुलं येत आलेली आहेत. हे मिनिचर रोज आहे. ह्या बाजूला सगळे ॲडेनियमचे आणि रोजचे प्लांट आहे. हे पिटोनियाचा प्लांट आहे. अजूनही ते ब्लूम होतं आहे, कारण मी थोडं सेमी शेडमध्येच ठेवलेलं आहे, कारण आता थंडीचा सीझन संपून आता गरमी सीझन चालू झाला आहे, त्यामुळे आता हे प्लांट थोडे दिवसच राहतील. हे डेहिलियाचं एक प्लांट मी सेव्ह करून ठेवलेलं आहे, ते पण शेडमध्येच ठेवलेलं आहे. हे मिनिचर डेहिलिया आहे ना, त्याचं प्लांट आहे. आणि हे बोगनवेलचे माझ्याकडे 4-5 असे कलर आहेत. त्यापैकी हा एक आता सध्या ब्लूम झालेला आहे. एकदम डार्क राणी कलरचं आहे. पानं नाहीच आहेत त्याला, असं पूर्ण फुलंच आहेत. हे फुलीचं प्लांट आहे आणि ते मी सीडपासून ग्रो केलेलं आहे. ऑनलाईन मी याच्या सीड विकत घेतल्या होत्या आणि त्या मी ग्रो केलेल्या होत्या. हे युफोर्बिया मिलीमध्ये आणखीन एक कलर आहे माझ्याकडे. हे आहे एक चायनीज तगरचं प्लांट आहे आणि याला पण भरपूर फुलं येतात. एकदम फूल पण किती सुंदर आहे बघा. हे बघा, इकडे पण वरती पण सगळ्या फांद्यांना फुलं आलेली आहेत. हे चायनीज तगर असतं ना, त्याचं प्लांट आहे. आणि मी जेव्हा विकत घेतलं तेव्हा सिंगल ब्रांच होती फक्त. हे बघा, युफोर्बिया मिलीचा किती सुंदर कलर आहे असा. एकदम छोटे छोटे टायनी फ्लावर्स आहेत हे. आणि हे पण मी विकत घेतलं फक्त सिंगल ब्रांच होते. त्यातलाच हा अजून एक कलर आहे माझ्याकडे. डार्क रेड आहे, पण कॅमेऱ्यामध्ये तो पिंक कलर दिसतोय, पण डार्क असा रेड कलर आहे. हे बघा, सगळीकडे फ्लावर्स आलेले आहे. पूर्ण प्लांट असं फ्लावरनी भरलेलं आहे.
हे बघा, हे सगळे असे मी लाईनीत सगळे ॲडेनियमचे प्लांट ठेवलेले आहेत आणि एकदम सुंदर दिसतात. सगळे सगळे प्लांटला फ्लावर्स आलेले आहेत आणि साईडला एक बोगनवेलचं व्हाईट कलरचा प्लांट आहे. ह्या बाजूला सुद्धा मी पूर्ण ॲडेनियमचे प्लांट आणि गुलाब असेच ठेवलेले आहेत. आणि हे शेवंतीची काही प्लांट्स आहेत ती नेक्स्ट इयरसाठी सेव्ह केलेली आहेत, बघू शकता तुम्ही. आणि हे टेक्सास सेजचा प्लांट आहे एक. आणि ह्या साईडला सगळे माझे फ्रूट प्लांट्स आहेत. हे फुल उन्हात आहेत. ह्या बाजूला पूर्ण शेड नाही, त्यामुळे हे पूर्ण उन्हामध्येच प्लांट्स आहेत. हे सदाफुलीमधला अजून एक कलर आहे आणि त्यात हे सुद्धा मी सीडपासूनच ग्रो केलेले आहेत. हे नेक्स्ट दिसत आहे हे कॅलेडियमचं प्लांट आहे आणि किती सुंदर कलर आहे बघा. हे सुद्धा मी ऑनलाईन घेतले होतं. हे नेक्स्ट आहे ते जामचं झाड आहे आणि किती मोठे मोठे जाम त्याला लागलेले आहेत. हे सगळ्यात जुनं माझं प्लांट आहे बघा. आणि हे पण मी मोठ्या अशा टप्पामध्येच लावलेलं आहे. हे नेक्स्ट आहे स्टार फ्रूटचा प्लांट आहे. आणि या बाजूला सुरेनाम चेरीचं प्लांट आहे, त्यालाही चेरी आलेले आहेत. हे आपलं बार्बाडोस चेरीचं प्लांट आहे. आणि सगळे मी प्लास्टिकच्या बकेटमध्येच लावलेले आहेत आणि तरी पण ते चांगल्या प्रकारे फ्रूट्स देतात. हे गुलाबाचं प्लांट आहे. हे पण छोट्याशा पॉटमध्येच मी लावलं आहे, पण हे गुलाबाला एवढा सुंदर वास येतो ना, खूप छान फ्लावर्स आहे हे. आणि इकडे हे जास्वंदीचं प्लांट आहे. ह्याला वर्षभर फुलं येत असतात आणि कळ्या आणि किती सगळ्या ब्रांचला अशा भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत आणि फुलं पण तेवढीच रोज उमलतात. हे बघा, सगळ्या छोट्या ब्रांचला केवढ्या तरी कळ्या आलेल्या आहेत आणि फूल पण एकदम खूप मोठं फुललेलं आहे. रोज तीन चार तरी फुलं फुलतात याची. आणि एवढ्या छोट्याशा बकेटमध्ये लावलेलं आहे मी. हे नेक्स्ट आहे बार्बाडोस चेरीचं प्लांट आणि त्याला चेरी लागलेल्या आहेत बघा. हे बघा, मी दाखवायचा प्रयत्न करते कारण त्या वरती आहेत खूप. हे बघा, हे आणि त्या 1-2 दिवसात तयार होतील. हे बघा, जवळून झूम करून दाखवते. ही बार्बाडोस चेरी आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, बार्बाडोस चेरी आहे. अजून थोडीशी पिकलेली नाही आहे, 1-2 दिवसात मी ती तयार होईल. हे ॲडेनियमचा अजून एक कलर आहे आणि एकदम सुंदर पेटल्स आहेत बघा, त्याचे किती छान पेटल्स आहेत. ह्या साईडला टेक्सास सेजचा प्लांट आहे अजून एक आणि त्याला फ्लावर्स आलेले आहेत. हे बघा, छोटे छोटे फ्लावर्स आलेले आहेत. पावसाळ्याच्या सीझनमध्ये जास्त याला फ्लावर्स येतात. एकदम असं छान प्लांट आहे. हे सगळे ॲग्लोनिमाचे प्लांट आहेत. हे पण कॅलेडियमचा एक कलर आहे व्हाईट कलरचा. आणि हे सगळे आपलं हे नेक्स्ट हे जरबेराचं एक प्लांट आहे. हे पण मी सेमी शेडमध्ये ठेवलेलं आहे. आणि या साईडला अजून पेंटासचे प्लांट आहेत. कमेलिया फ्लावर्सचं प्लांट आहे. इम्पेशनचे प्लांट आहे. अजून तरी सेव आहे माझ्याकडे. जर सेव्ह झाला तर ते नेक्स्ट इयरला आपण त्याचे कटिंग लावून भरपूर सारे प्लांट तयार करू शकतो. हे ॲडेनियमचे आणखीन एक प्लांट इकडे आहे, ते पण फुल ब्लूमवर आहे. एकदम छोटंसं प्लांट आहे बघा. आणि एकाच इकडे 4-5 असे फ्लावर्स आलेले आहेत. हे बॉल सुंदरी ॲपल बेरीचं प्लांट आहे, बोराचं प्लांट आहे आणि त्याला आत्ता फुल फ्लावर्स आलेले आहेत. हे ॲपलचं एक प्लांट आहे, हरमन 99 ह्या व्हरायटीचं आहे. आणि हे आहे ते ब्लॅकबेरीचं प्लांट आहे आणि त्याला एक फ्लावर आलेला आहे. बघू त्याचा फ्रूट सेट होतो आहे का. हे फिंगर लेमनचं प्लांट आहे आणि हे आपण सालासकटही खाऊ शकतो, आंबट नसतं अजिबात. आणि अजून कळ्या फ्लावर्स, एवढं बारमाही याला कळ्या आणि फ्लावर्स येत असतात. एकदम सुंदर प्लांट आहे, पूर्ण वर्षभर याला फळं येत असतात. तुम्ही पण एक नक्की लावू शकता हे प्लांट. एकदम लो मेंटेनन्स प्लांट आहे. सगळ्या ब्रांचला असे कळ्या आलेल्या आहेत अजून आणि फ्रूट्स पण आहेत बघा. आणि एकदम छोट्याशा म्हणजे 12 ते 13 इंच प्लास्टिकच्या बकेटमध्ये मी लावलेला आहे हे प्लांट. ग्राफ्टेड प्लांट आहे, त्यामुळे त्याला फ्रुटिंग लवकर येते. हे बाजूला हे नागपुरी ऑरेंजचं प्लांट आहे. याला अजून तरी काही फ्लावर्स आलेले नाही आहेत.
एक दोनदा आले होते पण ते गळून गेले फ्लावर्स जास्त ऊन असल्यामुळे. हे ऑल टाईम मँगोचं प्लांट आहे. पाठीमागे आहे हे चिकूचं प्लांट आहे आणि त्यालाही भरपूर कळे आलेले आहेत चिकू, आणि काही काही फ्रूट पण सेट झालेले आहेत चिकूच्या प्लांट्सचे. हे बघा किती सारे आलेले आहेत. सगळ्या फांद्यांना चिकू लागलेले आहेत. बाजूला दिसतंय हे जामचं अजून एक झाड आहे. हे थाई बिग फ्रूट वॉटर ॲपलचं प्लांट आहे. या व्हरायटीमध्ये आहे आणि त्याला खूप कळ्या आणि अजूनही कळ्या येत आहेत. हे पण मी 12 ते 13 इंचाच्याच प्लास्टिकच्या पॉटमध्ये लावलं आहे. यावर्षी मी त्याचा पॉट साईज चेंज करेन कारण रूट बाउंड झालेला आहे पूर्ण. हे पण थाई ऑरेंजचं एक प्लांट आहे आणि त्यालाही कळ्या पूर्ण अख्खं प्लांट असं कळ्यांनी भरलेलं आहे. अजून एकदम छोटे छोटे फ्लावर्स आहेत त्यामुळे कॅमेऱ्यात नीट दिसत नाही आहेत, पण पूर्ण झाड असं कळ्यांनी भरलेलं आहे. बघा सगळ्या फांद्यांना कळ्या आलेल्या आहेत. आणि हे प्लांट मी ऑनलाईन विकत घेतलं होतं आणि हे प्लांट ग्राफ्टेड पण आहे, त्यामुळे त्याच्यावर लवकर फ्रुटिंग आलेली आहे. पण मी प्लास्टिकच्या बकेटमध्येच लावलेलं आहे. बघा हे बाजूला दिसत आहेत अजून एक ते हे मलबेरीचं प्लांट आहे. हे पण मी आत्ताच थोड्या 2-1 महिन्यापूर्वीच लावलं असेल आणि त्याला छोटे छोटे मलबेरी फ्रूट पण आलेले आहेत. हे बघा हे एकदम इझी लागणारं प्लांट आहे. हे आहेत हे व्हिएतनाम माल्टाचं प्लांट आहे, पण याला अजून काही फ्लावर्स आणि फ्रुटिंग आलेली नाही आहे. हे पण मी ऑनलाईनच बाय केलं होतं. हे चायनीज ऑरेंजचं प्लांट आहे, स्वीट ऑरेंजचं प्लांट आहे. त्याच्यामध्ये ह्यालाही भरपूर फ्लावर्स आणि फ्रुटिंग आली होती, पण थोडेच फ्रूट सेट झालेलं आहे. हे बघा थोडेच फ्रूट सेट झालेले आहेत आणि एकदम गोड ऑरेंज असतात. हे बघा अजून पाठीमागे पण भरपूर लागलेले आहेत, पण पूर्ण झाड भरलं होतं पण त्यातले थोडेच फ्रूट सेट झालेले आहेत. हे आपलं कागजी बारामासी लिंबूचं एक प्लांट आहे. याला बघा फ्लावर फ्रूट सगळं वर्षभर येत असतात. छोटे फ्लावर्स, छोटे फ्रूट्स, मोठे फ्रूट्स असे वर्षभर हे पूर्ण झाड असं लिंबूने भरलेलं असतं. हे पण मी 14 ते 15 इंच प्लास्टिकच्या पॉटमध्येच लावलेलं आहे. आणि हे आहे पण एक लिंबूचं प्लांट आहे, पण ते ऑरेंज आतून ऑरेंज कलरचं आहे. ह्याचं लिंबू सरबत खूप मस्त लागतं. हे बघा सगळे असे मी सिट्रसचे प्लांट एका बाजूला ठेवलेले आहेत. हे पाठीमागे एक पीचचं पण प्लांट आहे. अजून ग्रेप्ससुद्धा वाईन आहे आणि त्यालाही ग्रेप्स लागलेले आहेत. ते थोडे मोठे झाले की मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. हे मधुमालतीचा एक वेल आहे, तो मी वरती असं प्रकारे बांबूवर चढवलेला आहे. आणि संध्याकाळच्या वेळेत ही फुलं जेव्हा फुलतात ना एकदम असं सुंदर फुलांचा वास येतो, एकदम छान वाटतं वरती टेरेसवर आल्यावर. सगळे माझे असे फ्रूट आणि पूर्ण माझं टेरेस असं पूर्ण हिरवगार दिसतंय. बघा हे बघा पूर्ण ओव्हरव्ह्यू दाखवते तुम्हाला इकडून. मी असे प्लांट्स सेट केलेले आहेत माझ्या गार्डनमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.